श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करावे, त्या व्रताचे काय नियम आहेत. प्रथमच तुम्ही हे व्रत करणार असाल तर हे व्रत कसे करावे, कोणते नियम पाळावेत, किंवा मग जर पहिल्याच गुरुवारी मासिक पाळी आली किंवा कुठलीही अडचण आली तर हा उपवास कसा करावा, पूजा कशी करावी, पूजा करावी का, उपवास धरावा का, तसेच पहिला गुरुवार कधी आहे, यावर्षी किती गुरुवार आलेले आहेत, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. कोणतेही धार्मिक कार्य करताना विश्वास, भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. तरच असे विधी, आपण जे काही पूजा विधी करतो ते फलदायी ठरून मानसिक स्थैर्य, शांती आणि समाधान देतात. भारतीय संस्कृतीत देव आणि उपवासांना खूप महत्त्व आहे. आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरू होत आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. गुरुवारी सुवासिनी महिला मनोभावे हे व्रत करतात. देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोडधोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे. जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मननचिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करील. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी हे महालक्ष्मीचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे महालक्ष्मीचे व्रत हे महिलांसाठी तसेच कुटुंबासाठी खूप चांगले मानले जाते. त्यांच्या आयुष्यातील सुख, शांती, स्थैर्य निर्माण करणारे हे व्रत खूपच फायदेशीर असते. त्यामुळे महिलांनी खूप श्रद्धेने आणि मनोभावे या व्रताची स्थापना करावी. या पूजेसाठी त्यांनी विशेष तयारीसुद्धा करावी. अगदी मनोभावे केलेली आराधना, केलेला उपवास नेहमी आपल्याला फलदायी ठरतो. हे व्रत गावापासून ते अगदी शहरापर्यंत सर्व महिला करत असतात. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवासनी महिला मनोभावे हे व्रत करतात. देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात. कुटुंबामध्ये सौख्य समाधान नांदावे या इच्छेने हे व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरले जाते. या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत कधीपासून चालू होत आहे ते आपण याच्या पुढे जाणून घेऊया. यावर्षी मार्गशीर्ष मासारंभ म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 12 डिसेंबर 2023 रोजी होणार असून या महिन्याची सांगता म्हणजे समाप्ती ही 11 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रतासाठी 5 गुरुवार पाळले जाणार आहेत. तर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्यासाठी तारखा याप्रमाणे आहेत. पहिला गुरुवार 14 डिसेंबर 2023 रोजी आहे. दुसरा गुरुवार 21 डिसेंबर 2023 रोजी आहे. तिसरा गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी आहे. चौथा गुरुवार 4 जानेवारी 2024 रोजी आहे आणि पाचवा गुरुवार 11 जानेवारी 2024 रोजी आहे. आणि या 5व्याच गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं आहे. जर कोणाला काही अडचण आली किंवा मासिक पाळी आली तर चौथ्या गुरुवारी सुद्धा याचं उद्यापन करू शकता, किंवा मग तुम्ही 6व्या गुरुवारी जरी ह्याचं उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल. मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मी व्रत कसं करायचं, जर व्रत पहिल्यांदाच करत असाल तर हे व्रत कसं करायचं, काय नियम पाळायचे हे आपण याच्या पुढे जाणून घेऊयात. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील 5 गुरुवार हे व्रत केले जाणार आहे. तर आपल्या मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने हे श्री महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. तर या व्रताबद्दल काही नियम सांगायचे झाले तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी आणि उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करावे. हे व्रत पुरुष, स्त्रिया, कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं. तर हे व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने
बुधवार सूर्यास्तापासून ते शुक्रवार सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार हे पदार्थ खाणे टाळावे. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा बरेच जण पूर्ण महिनाभर मांसाहार खाणे टाळतात. तर तुम्ही या व्रताचा उपवास करणार असाल किंवा पहिल्यांदाच तुम्ही हा उपवास करताय, तर या व्रतामध्ये फक्त पाणी, दूध आणि फळांचाच आहार घेतला जातो. हे व्रताला साबुदाणा खिचडी किंवा भगर याचं सेवन केलं जात नाही. तुम्ही या उपवासामध्ये फक्त फळांचा, दुधाचा आणि पाण्याचाच आहार घ्यायचा आहे. तर रात्री आपल्या कुटुंबासह माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, कथा वाचायची आहे. त्यानंतर देवीची आरती करून मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवून मग आपण आपले भोजन करायचे आहे. आणि कथा वाचताना आपलं मन शांत, आनंदी असायला हवं. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण हे नेहमी आनंदमय ठेवावं. घरामध्ये भांडणतंटा करू नये. तर हे व्रत करत असताना शक्यतो आपल्याला या सर्व गोष्टींचं पालन करायचं आहे. तर काही अडचणीमुळे किंवा काही कारणामुळे तुम्ही ही पूजा करू शकला नाही, तर तुम्ही कोणाकडूनही पूजा आरती तुम्ही दुसऱ्याकडून कुणाकडूनही करून घेऊ शकता. पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. जर तुम्हाला पहिल्याच गुरुवारी सुद्धा काही कारणास्तव हे व्रत करता आलं नाही किंवा मग पहिल्याच गुरुवारी जर मासिक पाळी आली किंवा काही अडचण असेल, तर तुम्ही त्या दिवशी उपवास स्वतःच करायचा आहे. आणि पूजा ही तुम्ही इतर आपल्या कुटुंबातील किंवा इतर शेजारी असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. फक्त उपवास आपणच करायचा आहे. हे असे 5 गुरुवार हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन सुद्धा करायचं आहे. या व्रताचं उद्यापन कोणी थाटात तर कोणी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करतं. तर यामागे फक्त श्रद्धेचा भाग असतो. त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाष्ण स्त्रियांना बोलून हळदी कुंकू, फळं, दक्षिणा देऊ शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही या दिवशी व्रताच्या उद्यापना दिवशी करू शकता. किंवा तुम्ही जर तुमच्या परिस्थितीप्रमाणे एक पुस्तक आणि एक फळ जरी देऊन तुम्ही या व्रताचं उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना या व्रताची कथा आणि आरती सुद्धा करायची आहे. तर या व्रताच्या कथेतून असे सांगण्यात आलेले आहे की या कथेतून अनेक गोष्टी सूचित केल्या जातात. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. संपत्ती, सत्ता यातून गर्व वाढत जातो आणि गर्वाने उन्मत्त झालेली व्यक्ती कशी चुकीच्या मार्गावर जाते या कथेमध्ये सांगण्यात आलेली आहे. जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा राहील. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मननचिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करेल. तर यावर्षी तुम्ही सुद्धा नक्कीच हे व्रत करा. तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.